स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेमध्ये 386 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा विद्यार्थी मित्रहो, ही भरती प्रक्रिया जी आहे ती नाशिक महानगरपालिकेमध्ये होणार आहे। एकूण 386 पदांकरता ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे। तर बघा सविस्तर अपडेट काय आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत तांत्रिक संवर्गातील 140 पदांना शासनाने 4 ते 5 महिन्यापूर्वी मंजुरी दिली होती। त्यानंतर काही दिवसांपूर्वीच अग्निशामक विभागातील 246 पदांना देखील शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिलेली आहे। तांत्रिक संवर्गाच्या 140 पदांच्या बिंदूनामावलीचे काम पूर्ण झाले असून अग्निशामक दलाच्या बिंदूनामावलीचे कामाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे। दोन्ही विभागाची प्रक्रिया पूर्ण होताच एकूण 386 पदांची भरती प्रक्रिया ही TCS कंपनीमार्फत राबवली जाणार आहे। तर अशा प्रकारची ही खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, तब्बल 24 वर्षापासून प्रलंबित अग्निशामक दलाच्या भरती प्रक्रियेला शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर पदभरतीसाठी बिंदूनामावली करण्याचे कामाला वेग आला आहे। शहराचे क्षेत्रफळ 267 चौरस मीटर असून लोकसंख्या अंदाजे 25 लाख आहे। शहराची वाढ होत असताना दुसरीकडे आगीचाही धोका वाढलेला आहे। त्यामुळे आग अथवा अपघाती प्रसंगी नागरिकांना घटनास्थळी त्वरित अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागते। अग्निशामक दलात सध्या फक्त 101 कर्मचारी कार्यरत असून 428 पदे हे रिक्त आहे। यामुळे संपूर्ण ताण दलावर निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर 246 अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्याची मागणी मनपाने शासनाकडे केली होती। मागील 1.5 वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडल्याने महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने विविध अडचणींचा सामना केलेला आहे। तर मित्रांनो, खूप आनंदाची बातमी बघा, 386 पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे। यामध्ये विविध पदांचा समावेश आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी तयारीला लागा आणि लवकरच ही भरती प्रक्रिया TCS कंपनीमार्फत राबवली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट माहिती होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट माहिती ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो।